आणि यानंतर राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी आहे। राजस्थानमध्ये भाजप पैसे देऊन आमदार विकत घेऊ पाहत होतं, याचा मी निषेध करतो, पण भाजपच्या हाती कुणी आमदार लागणार नाही असं नितीन राऊत यांनी म्हणत भाजपवरती टीका केलेली आहे। तसंच देवेंद्र फडणवीसांवरती देखील त्यांनी निशाणा साधलाय। महाराष्ट्र सरकार चांगल्या स्थितीत आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं या देशामध्ये सरकार राज्य सरकारे पाडण्याचं काम केलं आहे, त्याबद्दल कुणी चांगलं या ठिकाणी बोलणार नाही। संविधानाला छेद देणारं हे काम आहे आणि त्या ठिकाणी जे घडलं एकंदर राजस्थानमध्ये ते दुर्दैवी आहे। असं होऊ नये की सरकार पाडण्यासाठी पैसे देऊन आमदारांना विकत घेण्याचा प्रकार करावा। या सर्व घटनांचा या ठिकाणी मी निषेध करतो। माननीय मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष हे सातत्याने सर्व आमदारांशी संपर्क ठेवून आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आमदारांचे सगळे कामंसुद्धा करण्याचं काम या ठिकाणी होणार आहे। आपण काळजी करू नका, देवेंद्रंच्या हातामध्ये काही लागणार नाही। पुन्हा कटोरा घेऊन त्यांना समोर जावं लागेल। पुढची बातमी राजकीय वर्तुळातलीच आहे। काँग्रेसचे मंत्री यशोमती ठाकूर यांनी फोडाफोडीच्या राजकारणाबाबत केलेल्या खुलाशामध्ये काहीही तथ्य नाही, तर महाआघाडीच्या नेत्यांमध्ये प्रचंड वाद आहे असं भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन जाधव यांनी दावा केलेला आहे। त्यांच्याशी याच संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष आणि राज्यात असलेल्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केलं आहे की भारतीय जनता पक्षाचे काही नेते हे काँग्रेसमध्ये येऊ शकतात। या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत हर्षवर्धन पाटील, भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत। नाही, मुळात तर त्यांनी कशाच्या आधारे स्टेटमेंट केलं मला माहीत नाही। ते अधिक मला वाटतं ह्याबद्दल त्याच अधिक सांगू शकतात। परंतु आज आम्ही इथे दिल्लीला जे आलेलो आहे हे कुठल्या राजकीय विषयाकरता आलेलो नाही। महाराष्ट्रामधलं सरकार कसं आहे, काय चाललं आहे, त्यांच्या 3 मित्रपक्षांच्यामध्ये किती चांगले संवाद आहेत, किती प्रेम आहे, किती चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशन चाललेलं आहे, कोणाकोणाचे किती किती फोटो छापले जातात, कोण कोण काय काय वक्तव्य करतं, हे मला असं वाटतं पहिल्यांदा ते तपासून बघावं ते काय चाललेलं आहे ते। त्यामुळे तसा कोणीही भारतीय जनता पक्षामधून इतर कुठल्या पक्षात जाईल महाराष्ट्रामध्ये ही फक्त लोकांचं मन डायव्हर्ट करण्याकरता म्हणून केलेली वक्तव्य असतील असं मला वाटतं। मंत्रालयामध्ये आज बघितलं तर 10 ते 12% फक्त स्टाफ आहे। आज आम्ही इथे दिल्लीतले मंत्रालय बघितले, 2 दिवस झालं फुल फ्लेज ऑफिसेस चाललेले आहेत। मग दिल्लीमध्ये जर प्रशासनाचं काम चालत असेल तर महाराष्ट्रात का चालू शकत नाही? ह्या सगळ्या गोष्टी आता मला असं वाटतं त्यांनी सरकारमध्ये बघून पाहावेत ना, सांगतो ते राहिलं बाजूला नाही, बाकीच्या गोष्टी सांगून जनतेचं माइंड डायव्हर्ट करण्यात काय अर्थ आहे त्याच्यात? मला असं वाटतं की आता त्यांना कोण अप्रोच झाला असेल ते त्यांनी सांगावं, सांगतो कारण शेवटी एखादं वक्तव्य ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस तुम्हाला कोण भेटलंय, कोण जाणार आहे, कोणाशी तुमचा संपर्क झाला, त्यामुळे हे स्फोट होईल असं ते म्हणतात। नावं जर जाहीर झाले तर पहिल्यांदा राजकारण तपासावं अगोदर काय चाललंय ते, नंतर मग स्पोर्ट्सचा विषय नंतरच असतो। पहिल्यांदा राजकारण काय चाललंय ते तरी पहिल्यांदा समजून घ्यावं, सरकार कसं चाललंय ते समजून घ्यावं। मला असं वाटतं त्याला काय जास्त महत्त्व देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही। काय तुम्हाला काय वाटतं की काँग्रेसला अपमान केला जातोय राज्यामध्ये? आता तेच त्यांच्यातलीच लोक सांगतायत ना, आम्ही सांगत नाही कोणी।